गुड इव्हनिंग. सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी, धडा क्रमांक 4, वैदिक संस्कृती या पाठाच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज वैदिक संस्कृतीचं हे दुसरं लेक्चर आहे. त्याचं शीर्षक आहे लोकजीवन. आपण वळूयात या भागाच्या पीपीटीकडे. त्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या, तिथे आपण येतोय. ते म्हणजेच पहिला ग्रंथ ऋग्वेद, त्यानंतर यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद तयार झाले. वेदांच्या नंतर खरं तर वेदांगे तयार झालेली आहेत. म्हणजे वेदांचा अर्थ सांगणाऱ्या काही ग्रंथ नंतर निर्माण झाले. परंतु ती तुमच्या सिलेबसला नाहीये. ते मोठ्या मुलांसाठी आहे. म्हणजे इतिहास विषयात जे काही मोठा अभ्यास करतात त्यांच्यासाठी तो विषय आहे. त्यानंतर या ग्रंथांच्या नंतर पुढे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हा विषय आपण पाहिला. आणि उपनिषदांच्या नंतर सुद्धा आणखी काही महत्त्वाचा विषय की जो तयार झालेला आहे, तो मला तुम्हाला सांगायचा. आणि तो म्हणजेच बघा, वेद, वेदांगे, वेदातले 4 वेद, त्यानंतर वेदांगे, ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे आणि त्याच्यानंतर पुढे महाकाव्य. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, रामायण आणि महाभारताचा काळ कोणता हे मी तुम्हाला सांगणार आहे. तो काळ तुम्हाला मी सांगतोय. वेदांमध्ये कुठेही तुम्हाला पहिला जो ग्रंथ आहे ऋग्वेद, याच्यामध्ये तुम्हाला कुठेही राम, कृष्ण, विष्णू, ब्रह्मा वगैरे अजिबात नावं दिसणार नाही. त्यामध्ये फक्त इंद्र देवता आणि निसर्गातील देवता यांचा संदर्भ तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर हळूहळू जे पुढचे ग्रंथ येतात, वेद, वेदांगे, ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे, यामध्ये वेगवेगळं ज्ञान सांगितलं जातं. आणि त्याच्या नंतर पुढे आहे ती महाकाव्ये. ही महाकाव्य म्हणजेच रामायण आणि महाभारत. आणि ही लिहिली जातात इसवी सन पूर्व 500 मध्ये आणि इसवी सन पूर्व 1000 मध्ये ऋग्वेद हा ग्रंथ आहे. म्हणजेच ऋग्वेद ग्रंथाच्या काळापासून 500 वर्षांनी महाकाव्य लिहिली गेली. याचा अर्थ या 500 वर्षांच्या दरम्यान कधीतरी तो इतिहास घडलेला आहे. म्हणजे रामायण आणि महाभारत घडलं का? होय, घडलं. पण ज्यावेळी सध्या उपलब्ध असणारा जो अभ्यास आपण पाहतो त्यानुसार हे कधी घडलं, तर इसवी सन पूर्व 500च्या काळामध्ये, साधारणपणे त्या काळामध्ये रामायण महाभारतासारखे ग्रंथ लिहिले गेले, महाकाव्य लिहिली गेली. आणि त्याच्या आधी 500 वर्षांपूर्वी ऋग्वेद लिहिला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये देवांचा उल्लेख नाहीये, त्या यांचा उल्लेख नाही या देवतांचा. त्यामुळे याच्या मधल्या काळामध्ये हे सगळं घडलेलं आहे. आणि महाकाव्यांच्या नंतर पुढे पुढचा टप्पा पुराणांचा, जी 18 पुराणे आपण म्हणतो, ती नंतरच्या काळात, म्हणजे साधारणपणे येशू ख्रिस्तांच्या काळामध्ये त्याच्या आसपासचा जो काळ आहे तो काळ इथे मानला जातो. तर अशा रीतीने वेद, वेदांगे, ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे, महाकाव्ये आणि त्यानंतर पुढे पुराणे. पुराणं त्यानंतरची आहेत. आणि एक पिता पुत्र आहे, उलाश्रुवा काहीतरी असं नाव आहे त्यांचं. ठीक आहे, तो काही तुमच्या सिलेबसचा विषय नाहीये, पण त्यामुळे थोडंसं नाव कन्फ्युज झालं तरी हरकत नाही. तर त्या दोघांनी ती 18 पुराणं लिहिली असं मानलं जातं. तर पुराणांना सुद्धा भारतामध्ये इतिहासाचा दर्जा आहे. पुराणांना भारतामध्ये इतिहासाचा दर्जा आहे. म्हणजे 100% इतिहास आहे असं नाही. या इतिहासावर आधारित ते लिहिलं गेलेलं आहे. 100% इतिहास कसा काय नसेल? ते जे चमत्कार जे दाखवले जात आहेत, की एखादी व्यक्ती इथून गायब होते तिकडे प्रकट होते, ह्या गोष्टीचं जे तंत्र आहे ते तंत्र इसवी सन पूर्व 500 ते 1000 याच्या कालावधीमध्ये नव्हतं. वास्तव तरी असं आहे. बाकी समजा कुणाची धार्मिक इच्छा असेल, धार्मिक संकल्पना काही असेल, धार्मिक मान्यता असेल, तर त्याला कुणी ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच कारण नाही. ते त्यांना त्याचं मान्यतेचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. आता बघा, आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या जीवनावर कसा होतोय ते महत्वाचं आहे. जंगलातला माणूस झाला, जंगलातून बाहेर पडला माणूस झाला. तो माणूस
हडप्पा संस्कृतीत आला, तोच माणूस पुढे आर्य संस्कृतीत आला आणि आता या ठिकाणी या सगळ्या ग्रंथांचा या जीवन पद्धतीचा परिणाम जो आहे तो त्यांच्या आयुष्यावर पडायला सुरुवात झाली. ती गोष्ट आता आपण पाहणार आहे आणि ते म्हणजेच लोकजीवन. सर्वात पहिल्यांदा पाहूयात कुटुंब व्यवस्था. आता इथे तुम्हाला समोर काही कुटुंब व्यवस्था दिसत आहे. मोठं कुटुंब दिसते. खरं तर आधुनिक कुटुंब मी घेतलेलं आहे, पण उदाहरण दाखवण्यासाठी छान आहे म्हणून घेतलेलं. हे बघा, जुन्या काळातला जो काळ आपण पाहतोय वैदिक काळ, त्या काळामध्ये अशी कुटुंब असायची. म्हणजे घरातला एखादा माणूस आहे तो कर्ता पुरुष, घरातला सर्वात मोठा माणूस कर्ता पुरुष. घराला म्हटलं आता गृह, गृह किंवा शाला असं त्याला नाव होतं. ठीक आहे, हे बघा, आणि तो आहे तो गृहपती, म्हणजे गृहाचा पालन करता. पती हा शब्द, पती म्हणजे नवरा, ही खूप आधुनिक व्याख्या आहे. पती या शब्दाची पुरातन काळापासून असणारी जी ओळख आहे ती आहे पालन करता. म्हणून देशाचे प्रमुख सुद्धा राष्ट्रपती, राष्ट्राचे पालन करते. तसं हे आहे गृहपती, घराचा, गृह म्हणजे घर, घराचा पालन करता. तर हे असं कुटुंब व्यवस्था यायची, अशी एकत्रित कुटुंब व्यवस्था असायची. आणि त्याच्यातील जो कर्ता पुरुष आहे, म्हणजे कर्ता पुरुष म्हणजे सगळ्यात मोठा पुरुष आपण त्याला म्हणूयात, त्याला गृहपती असं म्हणलं जायचं आणि त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर कुणी जात नव्हतं. त्याच्या पुढे त्यांच्या घरामध्ये वृद्ध माता पिता, लहान भाऊ भावांचे परिवार, पत्नी, मुले, मुलांचे परिवार असा समावेश होता. ठीक आहे. आणि ही संस्कृती आहे ही पुरुष प्रधान होती, म्हणजे पुरुषांना इथे जास्त महत्व होतं. तुम्हाला लक्षात आली काही गोष्ट? आतापर्यंत कुठेही पुरुष प्रधान शब्द आलेला नाहीये. विश्वाच्या निर्मितीपासून पुढे मानवाची निर्मिती होईपर्यंत तर संबंधच नव्हता, पण मानवाची निर्मिती सुरू झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदा पुरुष प्रधान असा शब्द आलेला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी मानव सुखाच्या दिशेने किंवा स्थिर जीवनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली मानवाची, त्यावेळी मानवाने समूह करायला सुरुवात केली. जंगलातला माणूस सांगतोय आम्ही, होमोसेपियन म्हणूयात आपण. समूह करायला सुरुवात केली. त्यामध्ये समूह करत असताना, ते गट तयार करत असताना, जर त्या घरामध्ये जी घरं आहेत त्या समूहातील, त्या घरामध्ये समजा आई गर्भवती आहे, एखादी स्त्री गर्भवती आहे, तर ती गर्भवती असल्यापासून ते मूल लहानाचं मोठं, म्हणजे पायावर स्वतःच्या चालण्यापासून आणखी थोडा काही काळ, एवढा मोठा काळ जो आहे तो काळ ती स्त्री त्या मुलाची काळजी घेण्यासाठी घरासाठी थांबेल ना. जन्माला येण्याच्या साधारण 8-9 महिन्या आधीपासून, बरोबर आहे. त्यामुळे पुरुष निसर्गताच बाहेर पडू लागला अन्नधान्य मिळवण्यासाठी, आणि स्त्री ही त्या पोटात असणाऱ्या बाळामुळे वर्षभर घरी. त्यानंतर ते बाळ आईशिवाय राहू शकत नाही, म्हणून पुढचे 6 महिने वर्षभर घरी, म्हणजे नीट चालू शकत नाही. त्यानंतर चालायला लागले पण बाहेर पडतंय, आणि बाहेर पडतंय तर इकडे तिकडे कुठेतरी जाईल, विंचू काय विचू काटा असेल, साप असेल, काही मुंग्यांचं वारूळ असेल, कुठंतरी हात मारेल, त्याला काहीतरी इजा होईल, म्हणून परत ती 2 वर्ष घरी. अशी साधारण आयुष्याची जर का 4-5 वर्ष ती घरी राहत असेल, तर अर्थातच ती हळूहळू घरातल्या कामांकडे वळाली, आणि अर्थातच जो घरातला पुरुष आहे तो बाहेर जाऊन अन्न मिळवण्याकडे वळाला, आणि त्यामुळे तो जे आणेल ते घरामध्ये शिजवलं जायला लागलं. त्याने फळं आणली तर ती फळं खाल्ली जाऊ लागली, त्याने प्राणी मारून आणला तर घरी मांसाहार होऊ लागला, त्याने शाकाहारी अन्न घरी आणलं तर ती शाकाहार करू लागली. या पद्धतीमुळे साधारणपणे त्या काळात हळूहळू पुरुष प्रधान संस्कृतीची सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीचा टप्पा हा गरजेचा टप्पा होता, हा अन्यायाचा टप्पा नव्हता. स्त्रियांवर इथे अन्याय म्हणून नाही सुरुवात झाली. पुढे हडप्पाच्या काळातला इतिहास काही अजून आपल्यासाठी समोर उभा झालेलाच नाहीये. कदाचित तुमच्यापैकी, माझ्या श्रोत्यांपैकी, माझ्या विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी पुढे यावं आणि हडप्पाचा इतिहास बाहेर काढावा,
आणि योगेश पाटील सरांनी आणखी 10 वर्षांनी 20 वर्षांनी हे शिकवावं की हडप्पा संस्कृतीचा इतिहास जो आहे तो यांच्यामुळे बाहेर निघालेला आहे, असं तुमचं नाव असावं अशी इच्छा आहे. पण त्याच्यानंतर आर्य संस्कृती आली. आर्य संस्कृतीमध्ये तुम्हाला हे दिसून येते की ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आता इथेही पुरुष प्रधान कशी काय राहिली? म्हणजे सुरुवातीपासून स्त्रियांना अधिकार काहीच नव्हते का? होते. अधिकार होते. त्यांच्यावर बंधनं कशी सुरू झाली निसर्गतः हे आपण एक उदाहरण पाहिलं. आता आपण थोडं पुढे जाऊया. बघा, या विद्वान स्त्रिया आहेत काही त्या काळातल्या, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी. त्या काळातल्या स्त्रिया विद्वान होत्या, हुशार होत्या. त्या तेव्हाच्या राजाच्या दरबारामध्ये उभ्या राहून पुरुष जे कोणी विद्वान आहेत त्यांच्या सोबत त्या वादविवाद करू शकत होत्या. त्या स्वतः ऋग्वेद मध्ये ग्रंथामध्ये स्वतःचं लेखन करू शकत होत्या. म्हणजे लेखन करत होतो म्हणण्यापेक्षा त्या स्वतः श्लोक निर्मिती करू शकत होत्या. वेदांच्या निर्मितीमध्ये सहभाग घेऊ शकत होत्या. इतकंच काय, इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की जनक राजा म्हणजे सीतेचे वडील जनक राजा यांच्या दरबारामध्ये असणारा याज्ञवल्क याला या विद्वान स्त्रिया ज्या आहेत त्याच्यातली जी गार्गी आहे ती गार्गी त्याला प्रश्न विचारते. आणि जेव्हा होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रश्न विचारला जातो तेव्हा याज्ञवल्क पुढे आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवतो की स्त्रीने प्रश्न विचारणे हे सभ्य संस्कृतीला धरून नाही. अशा प्रकारे हळूहळू अन्यायाची सुरुवात होते. आणि मुळातच कुठल्याही ठिकाणी कोणत्याही ठिकाणी ज्यावेळी सुबत्ता यायला लागते, संपत्ती यायला लागते, पैसा यायला लागतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आघात होतो तो स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर. जगातला कुठलाच देश, कुठलाच धर्म, कुठलीच समाज व्यवस्था याला अपवाद नाही. हे सगळीकडे आहे. म्हणजे आज आपण ज्या अमेरिका, युरोपमध्ये अतिशय पुढारलेले देश म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो तिथल्या स्त्रिया सुद्धा 100 वर्षापूर्वी बाहेर पडल्या, साधारण 100 वर्षापूर्वी. याचं कारण मुळात हे होतं की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यामध्ये सगळे घरातले पुरुष जे आहेत ते पुरुष सगळे युद्धामध्ये लढाईला गेलेले होते. त्यामुळे घराची व्यवस्था पाहायला घरातल्या स्त्रीलाच बाहेर पडावं लागत होतं. नाहीतर युरोपमध्ये सुद्धा 100 वर्षांपूर्वी स्त्रियांना घरामध्येच ठेवलेलं होतं. हा, मग आम्ही त्यांना घरात ठेवू पण पूजा करू, आम्ही त्यांना घरात ठेवू पण आम्ही त्यांचा सन्मान करू, आम्ही त्यांना हवी ती सोयी सुविधा आहे ती घरात आणून देऊ. हे सगळे बोलण्यापुरते मुद्दे झाले. पण खऱ्या अर्थाने स्त्रीच्या हातात सत्ता ही दिसत नाही. त्याची सुरुवात इथं होते या काळात. वैदिक काळाच्या सुरुवातीला नाही बरं का, सुरुवात अतिशय उत्तम आहे. ऋग्वेद ग्रंथामध्ये स्त्रियांनी निर्माण केलेलं लेखन आहे. इतकी जबरदस्त सुरुवात आहे स्त्रियांच्या कारकिर्दीची. पण लवकरच त्यांच्यावरती हा आघात आला. हा आघात का आला याचं उदाहरण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचं मागचं कारण आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी. पण जो तुम्ही आता फोटो पाहता तशा पद्धतीने गुरुकुलामध्ये स्त्रिया काम करत होत्या सुरुवातीच्या काळात. त्या हुशार होत्या, विद्वान होत्या, लेखन करू शकत होत्या, स्वतःचं मत मांडू शकत होत्या. पण हळूहळू मात्र त्यांच्यावर बंधनं वाढत गेली. दैनंदिन जीवन, आता तेव्हाचं जीवन कसं होतं, आयुष्य कसं होतं पाहूयात घराकडे. घर म्हणजेच गृह, गृहपती आठवतो शब्द गृहपती? हा, गृह म्हणजेच घर. आणि शाला, आजच्या काळामध्ये शाला हा शब्द शाळेसाठी वापरला जातो. शाळांचे जे लेटर असतात, तुम्ही जर कधी पाहिलं असेल तुमच्या शाळेतून एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला ज्यावेळी पत्र पाठवतात त्यावेळी शाळा प्रमुख किंवा शाला हा शब्दही वापरला जातो. शाला प्रमुख, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांच्याऐवजी शाला प्रमुख हा शब्द सुद्धा वापरला जातो. पण तो शब्द मुळात घरासाठी वापरला जात होता.
मग ही कशा प्रकारची घरं आहेत? आता हे जे घर आहे याच्यामधली इथली शिडी वगैरे पाहता, शिडी पाहून फक्त वाटेल की आधुनिक घर आहे. पण बाकी मी जास्तीत जास्त प्रयत्न, इथं काच पण आहे थोडी, पण मी जास्तीत जास्त असा प्रयत्न केलाय की जुनं घर तुम्हाला दिसावं. जे मला मांडायचं आहे ते काय आहे बघा. याला म्हणतात कूड. आता कूड म्हणजे काय? तेव्हाच्या घराला कूड असं म्हटलं होतं. म्हणजे काय बघा, गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण आणि माती लिंपून तयार केलेली भिंत. हे बघा, हे जे आहे ना, हे आहे गवत आणि वेली. हे असं एकत्रित विणायचं, ते उभं करायचं आणि ते उभं केल्यावर शेण आणि माती एकत्र करायचं आणि ते याच्यावरती लिंपायचं. ते लिंपून वरती लावून याची भिंत तयार करायची. हे बघा, याच्या आतमध्ये हे काही एवढासा भाग नाही हा गवताचा. हा गवताचा भाग एवढा मोठा आहे. हे समजून घ्या. त्यामुळे अशा प्रकारे ही घरं जी आहेत ही त्या काळातली घरं तयार केली जात होती. याला म्हणतात कूड. म्हणजे गवत घ्यायचं, सुकलेलं, वाळलेलं. त्याला आपण चिपाड म्हणूयात, काटक्या म्हणूयात, असं सगळाच प्रकार त्यामध्ये मिक्स केला जायचा. आणि मग वेलींनी ते बांधलं जायचं. वेली झाडांच्या घ्यायच्या, त्यांनी बांधायचं, ते घट्ट बांधायचं आणि ते आपल्याला हवं तसं उभं करायचं. पण ते उभं राहणार कसं काय? नुसती झोपडी तयार होईल. मग ते उभं राहून ते व्यवस्थित राहण्यासाठी बाहेरची थंडी आत येऊ नये, बाहेरचा उन्हाळ्याचा झळा आत येऊ नयेत, म्हणून मग अशा प्रकारे शेण आणि माती हे एकत्रित केलं जायचं आणि ते वरून लिंपलं जायचं. त्याच्यावरती त्याची भिंत तयार केली जायची. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं कूड हे तेव्हा होतं. तर घराच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असायच्या. जमिनी शेणा मातीने. अजूनही गावाकडे भरपूर घरं आहेत अशी, म्हणजे ज्या गावांपर्यंत फार मोठा विकास पोहोचला नाही अशा गावांमध्ये आपल्याला अशा प्रकारची घरं दिसून येतात. गावच जर का शहराच्या लेवलचं झालं असेल आणि नावापुरतं गाव असेल, तर तिथे या गोष्टी दिसणार नाहीत. आहार या वेळची लोक आहेत ती प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ ही तृणधान्य खायची. ठीक आहे. हा, ही शंका मागच्या तासाला एका विद्यार्थ्याने विचारली होती, गोधूम म्हणजे काय? आणि मी तेव्हा सांगितलं होतं की पुढच्या लेक्चरमध्ये तो विषय येणार आहे. वैदिक वाङ्मय जे आहे त्याच्यामध्ये यव, गोधूम आणि व्रीही यांसारखे शब्द आढळतात. आता याचा अर्थ काय? तर बघा, यव म्हणजे सातू किंवा बार्ली आणि हे आपण मागे पाहिलेलं पण आहे. हे पहा, हे अशा प्रकारचे धान्य आहे. गोधूम म्हणजे काय? तर गोधूम म्हणजे गहू. मिळता जुळता शब्द ना बघा, ग ग दोन्हीकडे. गोधूम, गहू अशा पद्धतीने. लक्ष ठेवायला पण सोपं. यव म्हणजे सातू, बार्ली, जव हे तिन्ही शब्द यवसाठी वापरले आहेत. यव, जव, सातू, बार्ली हे एकच आहे सगळं. ते तुम्हाला समोर दिसतंय चित्रामध्ये. हे गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. त्या काळच्या लोकांचे प्रमुख खाद्य होतं आणि याच्याशिवाय दूध, दही, लोणी, तूप, मध सुरुवात झाली आहे बघा. विकासाला सुरुवात झालेली आहे. कामाला सुरुवात झाली आहे. नुसतंच दूध घेऊन दूध पित नाहीयेत गाई म्हशींचं. त्या दुधाचं दही होतंय, दहीचं तूप होतंय, मध मध काढला जातोय मधमाशांपासून बाजूला. आणि याच्याशिवाय आणखी काही उडीद, मसूर, तीळ, माऊस म्हणजे सगळी खाण्याची पदार्थ आहेत ते. म्हणजे काही प्रत्येक गोष्टीचा अनावश्यकपणे चित्र दाखवण्यात अर्थ नाहीये. साधारणपणे सातू माहित नाहीये म्हणून त्याचं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. वस्त्र. आता या काळातली कुठली वस्त्र होती? तर लोकरी आणि सुतीची वस्त्र. म्हणजे आपण जी थंडीत घालतो ती वस्त्र. त्याच्याशिवाय वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला झाडांची पानं आणि त्याची साल अशी आहे. असं एक छानसं एक तुम्हाला गोड वाटेल असं एक चित्र मी घेतलेलं आहे. आणि झाडांच्या सालीचं वस्त्र तेव्हाचं काही अस्तित्वात सध्या नाहीये. नष्ट होऊन जाणार ना ती. आणि याच्याशिवाय प्राण्यांच्या कातड्यांचाही वापर केला जात होता. छान दिसायला म्हणून ती घेतलेली आहे तुम्ही चित्र. तेव्हा प्राण्यांची कातडी, प्राणी मारल्याच्या नंतर त्याची जी स्किन आहे त्या स्किनच्या आतमध्ये हात घालायचा, हे सगळं असं सोलून काढायचं कातडं आणि ते कातडं अंगावर पांघरायचं. अशा प्रकारे याचा वापर आहे तो केला जात होता. अशी ही वस्त्र, 3 प्रकारची वस्त्रे या काळातली लोक वापरायची. पण लक्षात घ्या, लोकरी आणि सुती वस्त्र याचा अर्थ यांना हडप्पाच्या काळात सुद्धा कापूस माहित होता आणि या काळात सुद्धा लोकरी आणि सुती वस्त्र आहेत. म्हणजे कपडे शिवण्याचं तंत्रज्ञान आहे ते विकसित झालेलं आहे. आर्य संस्कृतीत सुद्धा. दागिने. या काळातले दागिने कोणते आहेत? फुलांच्या माळा, मण्यांच्या माळा,
सोन्याचे दागिने, यामध्ये एक निष्क, अरे थोडी खाली गेले वाटतं ते नाव, ठीक आहे हरकत नाही. निष्क नावाचा एक गळ्यातला दागिना, आणि हा जो दागिना आहे तो विशेष लोकप्रिय होता. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी केला जात होता. हा कसा होता तर असा, म्हणजे हे पहा, गोल्डन कॉइन. निष्क हा थोडक्यात, निष्क हे एक सोन्याचं नाणं, सोन्याच्या कॉइन सारखं हे होतं. डायरेक्ट कॉइन नाही, तो गळ्यातला दागिना आहे. म्हणजे गळ्यामध्ये एखादी चैन घातल्याच्या नंतर, जसं आज आपण लॉकेट घालतो किंवा राजमुद्रा लावतात ही लोक, तशा पद्धतीने हे त्या काळामध्ये होतं. ठीक आहे, असे दागिने. याशिवाय या काळामध्ये काही मनोरंजनाची साधनं पाहूयात आपण. या कशी, म्हणजे ती लोक काय करत होती, ती थोडीच टीव्ही बघत होते, ते थोडीच त्यांच्याकडे कॉम्प्युटर होता, लॅपटॉप होता, त्यांच्याकडे थोडीच तुमच्यासारखं माझं लेक्चर उपलब्ध होतं. कंटाळा आला की ठीक आहे, अभ्यास पण होईल आणि मनोरंजन पण होईल, असं नाही ना. मग त्यांच्याकडे काय होतं, तर त्यांच्याकडे होतं ते म्हणजे गायन कला, वादन कला, त्यासोबत नृत्य, नृत्याचे अनेक प्रकार, जे प्रकार मी आता तुम्हाला दाखवतोय, सगळे संपूर्ण देशातले वेगवेगळ्या ठिकाणचे महत्वाचे प्रकार आहेत. हे पहा, भरतनाट्यम, कथ्थक, त्या काळामध्ये साधारणपणे यातील काही गोष्टी सुरू झाल्या ना, हे लोकनृत्याचे प्रकार आहेत. कथकली, कुचिपुडी, काय, तत्थरिया, ओडिसी, मोहिनीतम, मणिपुरी, हे वेगवेगळे नृत्याचे त्या काळातले, जुन्या काळामध्ये सुरू होत असलेले प्रकार आहेत. तर असं काही त्या काळात जे असतील प्रकार, ते प्रकार वापरले जात होते मनोरंजनासाठी. याशिवाय मनोरंजनासाठी अजून एक महत्वाचा विषय तो म्हणजे सोंगट्यांचा खेळ. तुम्ही मागच्या वर्षी पण शिकलेला आहात. हडप्पाच्या काळात सुद्धा सोंगट्यांचा खेळ होता, आणि या काळात सुद्धा सोंगट्यांचा खेळ आहे. त्यात जर तुम्हाला महाभारताची कथा अनेकांना माहित असेल, काही विद्यार्थी मला असे सापडतात की ते खूपच मागे राहतात, कारण त्यांना महाभारताची कथा, रामायणाची कथा, या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पण माहित नसतात. तर ठीक आहे, ते काही म्हणजे तो विषय नाही आपला. आपला विषय इथे सोंगट्यांचा खेळाचा आहे. महाभारतामध्ये या खेळाला जुगार मानलं गेलेलं आहे. याला द्यूत, जुगाराचा खेळ हा सोंगट्यांचा खेळ. याचाच हाच खेळ तो झाला. आणि या खेळामध्ये जे फासे आहेत ना, हे फासे, हे हे फासे, तुम्ही जो ठोकळा नाही का टाकता चल्लसाठ खेळताना वगैरे, तर तसा हा किंवा लुडो, लुडो तुमचा आज मोबाईल मध्ये खेळता आता लुडो, तर तशा पद्धतीचं तेव्हा हे अशा प्रकारचे ठोकळे होते. आणि हे जे होते, हे फासे, तर या फाश्यांना टाकल्याच्या नंतर त्यातून कुठले अंक येतील याचं एक जबरदस्त टेक्निक शकुनी मामांकडे होतं. म्हणजे ते असं फिरवल्याच्या नंतर, आता ते समजा असांनी पाहिलं की हे इथं ठेवलंय, हा इथं ठेवलाय, हे दोन फासे ठेवले, हे किती फिरवलेत असे, आणि ते किती फिरवल्याच्या नंतर किती प्रमाणात आपला हात जोरात फिरवला की कुठला अंक पडेल, याच टेक्निक त्यांना ते शिकून 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 ते करून 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 त्यांना ते अवगत झालेलं होतं. आणि त्याच्या आधारे त्यांनी पांडवांना या दूतामध्ये हरवलेलं होतं, या खेळामध्ये हरवलेलं होतं. तर अशा प्रकारचा हा खेळ जो आहे सोंगट्यांचा, हा सुद्धा मनोरंजनाचा खेळ होता. रथ, घोडा हा जो प्राणी आहे ना, हा प्राणी आर्यांनी भारतात आणला. मग आर्य कुठले आहेत? आर्यांच्या बाबतीत अनेक संकल्पना आहेत बरं का, पण आपल्याकडे सध्या जे संशोधन पूर्ण झालेलं आहे त्यानुसार असं मानलं गेलं आहे की आर्य हे भारतातलेच आहेत. हा, हे भारतातून बाहेर गेले असतील आणि इराण म्हणून त्यांनी घोडा आणला असेल, ही शक्यता आहे. तर घोडा आणल्याच्या नंतर सर्वसामान्य जी प्रजा आहे, ती प्रजा शेती करण्यासाठी बैलाचा वापर करत होती. आणि राजा जो आहे तो या चपळ आणि धावणाऱ्या प्राण्याचा वापर जो आहे, तो वापर आपल्या लढाईसाठी करत होता. तर त्या घोड्यांचे रथ तयार केले जाऊ लागले. कारण एका घोड्यावर एक राजा बसेल, पण समजा जास्त वेगाने त्याला जायचं असेल किंवा आरामदायी पद्धतीने जायचं असेल, घोड्यावर बसायचं नाहीये किंवा राणीसाठी प्रवास करायचा आहे, तर अशा वेळी मग मागे म्हणजे जशी बैलांसाठी बैलगाडी असते, तशी घोड्यांसाठी मागे जी घोडागाडी म्हणूयात आपण, पण ती छान पद्धतीने सजवली की त्याला रथ म्हणूयात. अशा प्रकारचा रथ होता.
आणि या रथांच्या शर्यती लावल्या जायच्या. हे पहा, हा जिंकतोय, हा हरतोय, हा जिंकत आलाय पण त्याचा रथ कोसळलेला आहे, हा लगेच आता चाबूक मारून पुढे निघणार आहे आणि लोक बघायला थांबलेली आहेत. असं साधारणपणे आपल्याला हे दृश्य इथे दिसून येत आहे. अशा रथांच्या शर्यती आजही बघा ना, बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये उत्सुकता असते. काहीतरी नाद नाद नावाचं काहीतरी गाणं पण आहे. काय नाद आम्हाला बैलगाडा शर्यतीचा वगैरे असं खूप फेमस गाणं आहे ते. आपल्याला पाहिलंही असेल किंवा ऐकलंही असेल तुम्ही ते. पुढची एक मनोरंजनाचं साधन आहे आणि ते म्हणजे शिकार करणे. इथे बस सुरुवातीच्या काळातले धनुष्यबाण. सुरुवातीच्या काळातले तुम्ही तयार केले तर तुम्ही हाच तयार करणार ना. तुम्हाला जर का घरातून कुणी तयार करून दिला धनुष्यबाण तर असंच करून देणार. नाहीतर बाजारात जाऊन विकत आणणार. अशा प्रकारचं धनुष्यबाण तयार करून शिकार केली जात असते. शिकारीला धनुष्य जो आहे त्याचा फक्त आकार महत्वाचा आहे. ही प्रत्यंचा ही दोरी आहे त्याला प्रत्यंच असं म्हटलं जातं. मेन गोष्ट इथं आहे ना, म्हणजे तो अर्जुन किंवा कर्णाने चालवलेल्या जबरदस्त अशा बाणापेक्षा, एका सोन्याने मढवलेल्या धनुष्यापेक्षा दुसरा विचार आपण करूयात. जेव्हा जंगलातला एक वनवासी आदिवासी माणूस अशा प्रकारे बाण धरून मारतो आणि तो बाण कृष्णाच्या पायाला तळपायाला जाऊन लागतो आणि कृष्णाचं सगळं जे रक्त आहे ते निघून जातं आणि कृष्णाचं त्या ठिकाणी निधन होतं. त्यामुळे धनुष्य किती सोन्या चांदीने मढवलाय ते महत्वाचं नाहीये, हिरे माणकाने मढवलाय ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तो म्हणजे हे टोक, हे तुम्ही कितपत चांगलं मजबूत केलेलं आहे. ज्या कृष्णाने अख्खं महाभारत घडवलं, ज्याने आपल्या जबरदस्त अशा बुद्धिमत्तेच्या जोरावरती कंस असेल, त्यानंतर जरासंध असेल, महाभारतातले मोठमोठे भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, अनेक मोठमोठे दिग्गज ज्यांनी संपवले, दुर्योधन वगैरे ज्यांनी संपवले, तो कृष्ण एका जंगलामध्ये बसलेला आहे, पायावर पाय टाकलेला आहे आणि त्यावेळी त्या तळपायाला तो बाण येऊन लागलेला आहे. तर ती ती गोष्ट जी आहे ती गोष्ट म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं की धनुष्याचा हा भाग महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि हा जो काळ आहे आर्य संस्कृतीचा, या काळामध्ये मनोरंजनासाठी सुद्धा शिकार केली जात होती. शिकारीवर तेव्हा बंधन नव्हतं. आता बंधन आहेत. आता शिकार नाही चालत केलेली. सरकारने ठरवून दिलेलं आहे. तुम्हाला मांसाहार खायचंय, तुम्ही कोंबडी खावा, तुम्ही बकरी खावा, तुम्ही अंड खावा. अंड्याला व्हेज पण मानलं जातं. तुम्ही काय अजून मासे खावा. तुम्हाला या कॅटेगरीमध्ये तुम्ही करू शकता. जंगलात जाऊन वाघाची शिकार नाही करू शकत. काळी विटाची शिकार केल्यामुळे म्हणजे तो ठपका असल्यामुळे सलमान खान सारखा एवढा मोठा ऍक्टर, पण त्या ऍक्टरचं अख्खं आयुष्य कोर्टामध्ये चाललेलं आहे येणं जाण्यामध्ये. त्याला देशाच्या बाहेर जायचं असेल त्याला कोर्टातून परवानगी घ्यावी लागते. मी शूटिंगसाठी चाललोय, मी या दिवशी जाणार आहे, या दिवशी येणार आहे, परवानगी द्या. मी इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, हा उद्योग करणार नाही, तो उद्योग करणार नाही. एवढं सगळं करावं लागतं. तेव्हा आज खूप मोठ्या प्रमाणात बंधन आहेत या सगळ्या गोष्टींवर. जुन्या काळात नव्हती ही बंधनं. प्रमुख वाद्य, मनोरंजनाचं साधन, ही वेद काळातील वाद्य. आता ही नावं काय काय आहेत ती बघा. वीणा, माहिती आपल्याला ही आहे वीणा. शततंतू. आता शततंतू म्हणजे काय? शत म्हणजे 100. शततंतू नावाचं सेपरेट वाद्य असं नाही बरं का. अर्थ लक्षात घ्या. शत म्हणजे 100 आणि तंतू म्हणजे धागा. आता 101 धाग्यांपासून, 100 धागे म्हणजे 100च पाहिजे असं नाही, खूप धागे म्हणून शत असं ते शब्द पडलेला आहे तो. तर त्यामुळे याला शततंतू असं म्हटलेलं आहे. त्याला तुम्ही काय याचा वापर आहे तो अशा पद्धतीने केलेला आहे. पुढचा आहे झांजा. झांजा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. झांजा म्हणजे ते असे धरतात 2 हातामध्ये, अशा तनकन अशा जोरजोरात वाजवलं जातं ते. गणपतीच्या मिरवणुकांमध्ये पुणे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या झांजांचा वापर केला जातो. किंवा कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकीमध्ये झांजा जे आहेत त्या आवाज जो आहे त्याचा मोठा असल्यामुळे असं जोरजोरात वाजवण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि त्याचं एक छोटं रूप म्हणजे हा टाळ. झांजांचं छोटं रूप म्हणजे टाळ.
आणि हा तर तुमच्यापैकी जवळपास 90% जणांच्या घरात असेल. म्हणजे ते गळ्यामध्ये घालायचा आणि आपला वारकऱ्यांचा वगैरे वेश परिधान करायचा, शाळांमध्ये जायचं आणि मग त्यावेळी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम तो टाळ वाजवायचा. त्याच टाळाचं मोठं रूप म्हणजे झांज. हे लक्षात घ्या. अशा प्रकारचा झांजांचा विषय. आणि पुढे शंख. हा शंख. शंख वाजवण्याची एक कला असते. आणि साधारणपणे शंख आपल्या सगळ्यांना येतोच वाजवता. तुम्ही तो फुंकायला सुरुवात केली तो वाजायला सुरुवात होते. फक्त तो शंख त्या पॅटर्नचा, त्या पद्धतीचा असला पाहिजे. तेव्हा ही त्या काळची प्रमुख वाद्य होती. याशिवाय आणखी वाद्य आपण पाहणार आहे. ते वाद्य आहे तालवाद्य. तालवाद्य की ज्याच्यामध्ये काही ताल आहे. म्हणजे सूर, ताल, लय ह्या 3 गोष्टी असतात ना. तर ताल म्हणजे असा विषय आहे की जे वाजल्याच्या नंतर त्याला एक अशी लय प्राप्त होऊ शकते त्याला. असा एक तो ताल म्हणजे ठीक आहे, एखादा संगीतातील व्यक्ती असेल तो जास्त स्पष्टीकरण त्याचं देऊ शकेल. हे पहा, हा आहे मृदुंग. मृदुंग तो वाजवल्याच्या नंतर उदाहरणातून जास्त स्पष्ट होतो. तो वाजवल्याच्या नंतर त्याला वाजवताना एक त्याला ताल निर्माण होते. ठीक आहे, तो कसाही वाजवून चालत नाही. तो मृदुंग हा एक तालवाद्य आहे. त्याच्याशिवाय आणखी एक तालवाद्य आपण पाहूया ते म्हणजे डमरू. हातात घेतलं असं मध्ये इथे इथे आपली बोट धरली अशी, एका बाजूने अंगठ्या एका बाजूने 2 बोट, की हे जे आहे हा जो भाग आहे, हा भाग एक भाग इकडे आणि एक भाग तिकडे, असा तो वाजत डम 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 ते वाजायला सुरुवात होते. तुम्ही सर्वांनी लहानपणापासून खेळला असालच. ती तालवाद्य आहेत. त्या काळची शेती पाहूयात आता. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. हा. आणि त्या काळामध्ये नांगर. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक विशेष बदल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो बदल इथे आहे. तो म्हणजे नांगराशी संबंधित आहे. एक मिनिट. आपण एक काम करू, जरा मला स्लाइड किती आहेत ते एकदा मी पाहून घेतो. पण ऑलरेडी आपला भरपूर वेळ म्हणजे 35 एक मिनिट झालेले आहेत. आपण आहे सध्या 38 वरती. 49. ओके. जवळपास 1 तास म्हणजे अर्धा तास अजून लागेल. त्यामुळे जरी मी म्हटलं असलं, की आपण 2-2 लेक्चरमध्ये घेऊ, तरी मोठा भाग असल्यामुळे आज नाही व्हायचं शक्य हा भाग पूर्ण करणे. ठीक आहे. आणि करायचं म्हटलं तर मग परत त्याला काही बंधनं येतील, की तेवढी डिटेल्स गोष्ट आहे तेवढ्या त्या मांडता नाही येणार. ठीक आहे, चालेल. बरं इथपर्यंतचं लेक्चर कळालंय, आवडलंय? 3 जण आहेत आज. ठीक आहे, हरकत नाही. नंतर बघतात, भरपूर जण बघतात नंतर. कळतं मला ते. चालेल. येस. ठीक आहे. काही अडचण, शंका असेल तर विचारून घ्या. कसं साधारण 5-7 मिनिटांमध्ये संपणारा विषय असता तर मी घेतला असता पुढचा भाग. पण जर पुढे अर्धा तास लागणार असेल तर घड्याळी 1 तास 6वीच्या मुलांसाठी बरोबर नाहीये. एकच विषय. ठीक आहे. काही अडचण, शंका असेल तर विचारून घ्या. येस, येस. ओके. गिरिजा जोशी, सुनीता बोडरे. चलो. काही शंका नाही असं दिसून येते. एक काम करतो मी, 34 मिनिट पूर्ण होईपर्यंत थांबतो. त्यात काही शंका आली तर आपण पाहूयात. ओके. बाय. बाय, बाय. चालेल. ठीक आहे. काही अडचण नाही, शंका नाही असं दिसून येतंय. चलो. बाय, बाय.